ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक भाव देण्यात मांजरा परिवारातील साखर कारखाने ठरले असून आपल्या परिवारातील एकाही साखर कारखान्याने सरकारचं पॅकेज घेतलेलं नाही. आपण रस्ता सरळ धरला आहे. अजून खूप दूर जायचं आहे. लोकांचे प्रेम विश्वास आमच्यावर असून याच बळावर तुमचं कल्याण करण्यासाठी माझी जबाबदारी आहे. आगामी गाळप हंगामात रेणा साखर कारखाना ऊसाला गत वर्षापेक्षा अधिक 100 रुपये भाव देण्याची घोषणा राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केली. दिलीप नगर निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखान्याच्या 24व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद जाधव, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, आबासाहेब पाटील सेलुकर, यशवंतराव पाटील, सर्जेराव मोरे, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष श्याम भोसले, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्य आशाताई भिसे, कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. एकीकडे अनेक साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही पैसे न दिल्याने शेतकरी अर्थनग्न उपोषणाला बसले आहेत. त्याकडे मॅनेजमेंट लक्ष देण्यास तयार नाही. आमच्या मांजरा, रेणा, जागृती साखर कारखान्यांची अधिक दरांची बरोबरी न करता किमान मारुती महाराज साखर कारखान्याने दिलेला भाव तरी तुम्ही द्या असा उपरोधक टोला माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी विरोधकांना लगावला आहे. यावेळी माजी आमदार वैजनाथ दादा शिंदे यांनी मांजरा साखर परिवारातील सर्वच साखर कारखाने अतिशय पारदर्शक कारभार करत शेतकऱ्यांना अधिक भाव देऊन आधार देण्याचं काम करीत आहेत. ज्यांनी आपल्याला 25 वर्षापासून सातत्याने खरा आधार कुटुंबांना दिला ते दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लवकरच जिल्हा बँकेची निवडणूक होणार असून या निवडणुकीत सर्व सोसायटी सभासदांना बिनविरोध निवडून देण्याचं आवाहन केलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.